नमस्कार मित्रांनो, कसं आहात? आनंदी, उत्साही, एनर्जेटिक? येस मित्रांनो, असायलाच पाहिजे. मित्रांनो, आज आपण डिस्कस करणार आहे एका आपल्या टॉपिकवर, जो आपला अ, जन्मसिद्ध अधिकार आहे, असा टॉपिक आहे. मित्रांनो, आपली ही भारत देश आहे, हा कृषीप्रधान देश आहे आणि पूर्वी होता पण. पूर्ण जगाला अन्न पुरवू अशी आपली कॅपॅसिटी आहे. आपण अन्नदाता आहोत जगाचे आणि शेतकरी पण आपला हा अन्नदाता आहे. म्हणून आज मला वाटतं आजचा टॉपिक आहे शेतकरी राजा जागा हो. मित्रांनो, खूप दुःख होतं की बरेचसे आपले शेतकरी आत्महत्या करतात. दरवर्षी खूप आत्महत्या करतात. खूप दुःख होतं. कारण पण तसंच आहे, कारण हाती पैसा नसतो. पैसा नसल्यावर तर प्रॉब्लेम असणारच आहे आणि ते सर्वात जास्त प्रॉब्लेम तर शेतकरीच फेस करतो. कारण 100% रिस्क घेतो. सर्व डिपेंड असतं निसर्गावर. निसर्गानं साथ दिली तर चांगल्या प्रकारे, नाही दिली तर त्याची पूर्ण रिस्क त्याच्यामध्ये असते. आणि 100% रिस्क घेतो आणि त्यावर काम करतो आणि आशा ठेवून असतो. एका धान्यापासून हजारो धान्य तो उगवतो आणि पूर्ण जगाला अन्नदाता म्हणून काम करतो. आणि हाच अन्नदाता, याच्यावर अशी वेळ यायला पाहिजे, ही खूप त्रासदायक आहे. खूप त्रास होतो अशा घटना जेव्हा आपण ऐकतो. जेव्हा आपण अन्न खातो त्यावेळेस प्रत्येका वेळेस आपल्या शेतकऱ्याची आठवण आपण ठेवायला पाहिजे. आणि किती मेहनत घेतली आणि किती मेहनतपासून हे त्यांनी उत्पादन केलं आणि आपल्यापर्यंत पोहोचलं. आणि जो तयार करतो आपल्यासाठी अन्नदाता आहे आणि त्याच्यावरच अशी उपासमारीची वेळ किंवा आत्महत्येची वेळ येते. खूप डेंजरस आहे. तर मित्रांनो, आहे पण उपाय पण त्यावर आपल्याला असायला पाहिजे. पूर्वी आपले शेतकरी सधन शेतकरी असायचे, जमीनदार असायचे. शेतकऱ्याकडे पण भरपूर पैसा राहायचा. का राहायचा? आज मित्रांनो, आज आपण रासायनिक शेती करतो. त्यामुळं पूर्ण पैसा शेतकऱ्याचा हा मार्केटमध्ये जातो, त्याला खर्चच करावा लागतो. पहिले जो शेतकरी करत होता, घरचं धान्य, घरचं खेत, घरचं खत, घरचे माणसं सर्व, आणि दूध, दही, तूप हे सगळं घरचं, तेल घरचं, भाजीपाला घरचा. त्यामुळे त्याचा खर्च एकदम खूपच कमी होता. आता प्रत्येकासाठी त्याला खर्च करावा लागतो. गोधन कोणाकडे राहिलेलं नाही आहे आणि कोणी वापरत नाही. ट्रॅक्टरचे पैसे, डिझेलचे पैसे, प्रत्येकासाठी त्याला पैसा द्यावा लागतो. जो पहिले स्वयंपूर्ण होता त्याला कुठेच पैसे द्यायची गरज नव्हती. आणि तो घरची गाय, दूध, दही घरचं, खत घरचं, आणि जे गोधन होतं, बैलजोडी घरची, आणि तो शेताला लागला अवजारे पण तो घरीच बनवायचा. त्यामुळं खूप काही खर्च होत नव्हता. त्यामुळे पैसे घरातच राहायचे. आणि एक विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी जे आज खूप मोठी चुकी करतात, ते काढतात सिंगल पीक. आणि त्यामुळं जास्त त्रास होत नाही असं शेतकऱ्यांचं बहुतेक म्हणणं असेल. सिंगल पीक काढलं तर त्याच्यावरच आपल्याला काम करायचं, फवारणी करायची, हे करायची, सर्व करायचं आहे. त्यामुळे त्रास जास्त नाही. काढणी 1 तास करावं लागतं असं बहुतेक असेल. पण सुरुवातीला जे शेतकरी होते मिश्र पीक काढायचे. प्रत्येक गोष्टीचं पीक त्यांच्या शेतात असायचं. त्यामुळे एक पीक जरी खराब झालं तर दुसरं पीक आहे, त्यातून त्यांना थोडंफार तरी उत्पन्न व्हायचं. आणि घरात धनधान्य आणायची गरज नाही पडायची. डाळी घरच्याच असायच्या. आता गाय
गोधन आहे, गाई वासरं गुरंढोरं यांना चारा पण आता विकत आणावा लागतो. पहिले चारा पण करायचा असं आणायची गरज पडायची नाही. गोधन सकाळी जायचं जंगलात चरायचं, फक्त रात्री जो काय तो चारा आहे तो घरचाच असायचा. त्यामुळे ॲग्रिकल्चर वेस्ट आपलं वाया जात नव्हतं. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणाकडे हात फैलवायची गरज पडत नव्हती. धान्य घरचं, बी घरचं. त्यामुळे आज बीज आणायला जातो तर त्यामध्ये किती पटीने त्याला पैसे खर्च करावा लागतो, ते गॅरंटीड असेल असंच नाही. पण शेतकरी जेव्हा स्वतःजवळचं बीज त्याच्याकडे असतो तर गॅरंटेड होतं की त्याची उत्पादन क्षमता अशी आहे आणि 100% प्युअर आहे. आज किती प्रक्रिया केलेलं धान्य आपण वापरतो, त्यामुळेच आपण रोज ऐकतो हार्ट अटॅकचे प्रमाण वाढलेले आहेत. कारण जे आपण रासायनिक टाकतो ते आपल्या शरीरात पण जातं. त्यामुळे आयुष्यमान कमी झालेलं आहे. पहिले 100-100 वर्ष जगायचे लोक आणि ताठ चालायचे, आता ते राहिलेलं नाही. तर आपला शेतकरी राजा म्हणून म्हणतो, शेतकरी राजा जागा हो, कारण तुझी जगाला खूप गरज आहे. तुझ्याशिवाय एक जग चालणार नाही. म्हणून तुम्ही शेतकरी राजांनो, आपलं परंपरागत जी शेती होती त्याकडे आपण यायला पाहिजे. आता त्याला पण खूप, आता मार्केटच्या दृष्टिकोनातून विचार केला त्याला पण खूप आता डिमांड आलेली आहे, नॉन ऑर्गॅनिक. कारण कंटाळले लोक रासायनिक खाऊन खाऊन, आणि त्याला आता भाव पण चांगला मिळणार आहे. भाव चांगला मिळणार, खर्च कमी असणार आहे. तेव्हा शेतकरी राजांनो, तुम्हाला विनंती आहे की आपण परंपरागत शेतीकडे वळूया आणि चांगलं अन्नधान्य पिकवूया, स्वतः पण साधन होऊया आणि दुसऱ्याला पण साधन करूया. तर हेच आज माझी विनंती होती. तर चला, तर आपण पण यासाठी प्रयत्न करूया आणि आपला भारत देश गौरवशाली होताच. आता तर आपलं चांगला संधी आहे, चांगलं आपण करू शकतो. तर परत आपण मूळ आपल्या व्यवसायाकडे वळूया, आपली बेस जो स्ट्रॉंग करूया. शेतकऱ्याकडे पैसा म्हणजेच पूर्ण सगळ्यांकडे पैसा, कारण शेतकरी पैसा उगवतो. एका धान्यापासून हजारो धान्य तो तयार करतो. असं आउटपुट कुठंच मिळत नाही. त्याला थोडी आपल्याला शास्त्रोक्त पद्धती, मी रासायनिक म्हणत नाही, ती करायला पाहिजे. माझं नॉलेज एवढं नाही याच्यामध्ये, पण जे मी समजू शकतो त्यातून आपल्याला बराचसा फायदा होऊ शकतो. हे आपण करायला पाहिजे. म्हणून आज म्हणतो, शेतकरी राजा जागा हो, तुझी आज जगाला खूप गरज आहे. हो, हे तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये तुमचे म्हणणं काय असेल तर मला सांगा. धन्यवाद.